चक्क 5वीतल्या मुलीचा तासाभरात 2 वेळा विवाह झालेला आहे। बीडमधला धक्कादायक प्रकार समोर येतोय। मुलींच्या पालकांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 5वीच्या वर्गातील मुलीचा तासाभरातच 2 वेळा विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार आहे। बीडमध्ये हा प्रकार उघडकीस आलेला आहे। तक्रारीची कुणकुण लागताच पहिला नवरदेव फरार झालेला आहे, पळून गेलाय, तर दुसऱ्याला नवरीला घेऊन जात असताना पकडण्यात आलेले आहे। 2 नवरदेवांसह त्यांचे नातेवाईक आणि मुलीच्या आई वडिलांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येतोय। काल एक 13 वर्षीय मुलीचा बालविवाह होणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की ते मुलगीला घेऊन काही लोक पळून जात होते। त्यांना तात्काळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं व त्यानंतर मुलीशी चौकशी केली असता तिने सांगितलं की तिचा बालविवाह एका 30 वर्षीय इसमाशी करून दिला होता व त्यानंतर त्याची माहिती पोलिसाला मिळाल्यानंतर तात्काळ दुसराही बालविवाह तिचा त्याच ठिकाणी करण्यात आला। काल रात्री उशिरा या सर्वांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय हा सगळा नेमका प्रकार आहे? पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही या प्रश्नावर आपण बोलतोय, याखेरीज शोकांतिका नाही? नक्कीच लागूजी, या ठिकाणी सांगता येईल की लोकशाही मराठीने 4 दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या बालविवाह संदर्भामध्ये बातमी केली होती। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 1 वर्षामध्ये 258 बालविवाह अडवल्याचा आणि 18 लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा देखील धक्कादायक प्रकार समोर आला होता। ही बातमी लोकशाही मराठीनं दाखवली होती। त्याचबरोबर काल जो प्रकार घडलेला आहे अत्यंत निंदनीय आणि चुकीचा प्रकार आहे। एकाच दिवशी 2 नवरदेवाबरोबर एका मुलीचं लग्न लावलं गेलं। जर तो पहिला जो नवरदेव आहे त्याचं 3रं लग्न असल्याची या ठिकाणी माहिती मिळते। 3रं लग्न हा करत होता, मात्र पहिल्या बायकोला त्याची माहिती मिळताच तिने तक्रार दाखल केली, पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। मात्र त्याची माहिती मिळताच इथला तो पहिला जो नवरदेव आहे तो मात्र त्या ठिकाणावरून फरार झाला आणि त्यानेच त्याचा दुसरा नातेवाईक जो आहे त्याला सांगून त्या ठिकाणी पाठवलं गेलं असल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर येतोय। आणि एकाच दिवशी 2 मुलांबरोबर विवाह करण्याची ही बीड जिल्ह्यातलीच नव्हे तर मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातली ही पहिलीच घटना म्हणायला हरकत नाही। लागूजी हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।